Good morning students. Last lecture we have studied about the cells involved in the acquired immunity. In this lecture we will study vaccines. Vaccines चा अर्थ काय तर मराठीत आपण लस म्हणतो. आता आपण सगळा प्रत्येक जण कोविशिल्ड और कोवॅक्सिन नावाचे वॅक्सिन्स काही घ्यायला लागलेला आहे. तर आपण वॅक्सिन म्हणजे काय ऍक्च्युअली हाऊ दे कॅन प्रिपेअर इन दिस लेक्चर टाइप्स ऑफ वॅक्सिन हाऊ दे कॅन बी प्रिपेअर्ड वी कॅन स्टडी. सो फर्स्ट डेफिनेशन preparation of live or killed microorganisms or their products is nothing but the vaccines. वॅक्सिन्स म्हणजे काय असे प्रिपरेशन्स की त्या पॅथोजनचे ते एकतर लाईव्ह फॉर्म मध्ये असणार आहे और इट इज इन द ॲट्युनेटेड फॉर्म और इट इज इन द किल्ड फॉर्म और इट इज इन देअर प्रोडक्ट्स. फॉर एक्झाम्पल टॉक्झाइड्स फॉर्म, एकतर ते वॅक्सिन्स टॉक्झाइड फॉर्म मध्ये असणार आहे किंवा लाईव्ह फॉर्म मध्ये असणार आहे तो पॅथोजन और ॲट्युनेटेड फॉर्म मध्ये असणार आहे और किल्ड फॉर्म मध्ये असणार आहे. सपोज कोरोना व्हायरसचा आपल्याला अगेन्स्ट कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन निघालेला आहे किंवा स्पुटनिक असेल तर हे कशापासून बनवलं जातं तर त्या पॅथोजन काय केला जातो. फॉर एक्झाम्पल तो व्हायरस काय केला जातो इनॅक्टिवेट केला जातो. इनॅक्टिवेट करतात म्हणजे काय त्याची टॉक्झिसिटी किंवा पॅथोजेनिसिटी कमी करतात. अँटीजेनिसिटी तशीच ठेवली जाते. म्हणजे आपण ज्यावेळी वॅक्सिन घेणार आहे त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये काय होणार आहे अँटीबॉडीज तयार होणार आहेत आणि ज्यावेळी तो पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये येणार आहे तर ऑलरेडी अँटीबॉडीज असल्यामुळं आपला डिसीज काय होणार आहे क्युअर होणार आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वॅक्सिन? दे आर द प्रिपरेशन ऑफ लाईव्ह ॲट्युनेटेड और किल्ड मायक्रोऑर्गॅनिझम्स or their products. That products are called as the toxoids. So there are many types of the vaccines are there. In your syllabus there are main 5 types of the vaccines. First one is the killed vaccine, second live vaccine, then toxoid vaccine, recombinant or subunit vaccine and conjugate vaccines. These are the main types in your syllabus which are of vaccines. So first one is the killed vaccines. So what is the meaning of killed vaccines? Suppose there is a pathogen and it is killed form of pathogen means what? तो पॅथोजन जो असणार आहे त्याला काय केलेलं असणार आहे इनॅक्टिवेट केलेलं असणार आहे आणि अशापासून जे वॅक्सिन बनवलेलं जाणार असणार आहे त्याला काय म्हणायचं किल्ड वॅक्सिन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल पोलिओ वॅक्सिन. आपण आता ह्या किल्ड वॅक्सिनचा फक्त डिसएडव्हान्टेजेस काय आहे की हे आपल्याला खूप वेळा घ्यावं लागतं म्हणजे 1, 2, 3 भरपूर वेळा घ्यावं लागतं. का तर ह्याच्यामध्ये जो पॅथोजेनिसिटी असते किंवा अँटीजेनिसिटी स्ट्रक्चर असणार आहे ते काय केलेलं असणार आपण थोडं अँटीजेनिसिटी स्ट्रक्चर कमी केलेलं असतं. पॅथोजेनिसिटी काय केलेली असते त्याची किल केलेली असते. पोलिओ वॅक्सिन, आपण पोलिओ वॅक्सिन बघा 5 वर्षापर्यंत वर्षातून 2 वेळा तरी त्या चिल्ड्रनला दिलं जातं. म्हणजे आपल्या लाईफमध्ये आपण सारखं घेतलेलं आहे त्यामुळं आपल्या बॉडीमध्ये काय तयार झाले तर अँटीबॉडीज तयार झाले. ह्याच्यामध्ये जो पोलिओ वॅक्सिनच्या अगेन्स्ट पॅथोजन कोणता यूज केला वॅक्सिन बनवण्यासाठी पोलिओ व्हायरस यूज केला. मग हा कोणत्या फॉर्ममध्ये केला तर किल्ड फॉर्ममध्ये केला. सो इट इज कॉल्ड ॲज द किल्ड वॅक्सिन. देन नेक्स्ट लाईव्ह वॅक्सिन्स और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲट्युनेटेड वॅक्सिन्स. मीन्स इन दिस वॅक्सिन पॅथोजेनिसिटी इज नॉट म्हणजे पॅथोजेनिसिटी काय केली जाते कमी केली जाते पण अँटीजेनिसिटी स्ट्रक्चर असणार आहे हे काय केलं जात नाही कमी केलं जात नाहीये. फॉर एक्झाम्पल MMR वॅक्सिन्स, मिझल्स मम्स रुबेला हे वॅक्सिन्स आपण घेतो हे कशामध्ये येतं लाईव्ह किंवा ॲट्युनेटेड. ह्याच्यामध्ये लाईव्ह फॉर्ममध्ये पॅथोजन नसतो पण काय केला जातो तो हाफ किल्ड केला जातो. हाफ किल्ड केला म्हणजे काय निम्मा तो लाईव्ह असतो निम्मा काय झालं असं डेड फॉर्ममध्ये असतो आणि त्याच्यापासून त्या अँटीजेनिक स्ट्रक्चरपासून जे वॅक्सिन बनवलं जातं त्याला काय म्हणतात लाईव्ह वॅक्सिन्स. आणि हे कसे असतात हे रिझल्ट लगेच देतात लाईव्ह किंवा ॲट्युनेटेड वॅक्सिन्स का तर तो हाफ किल्ड असतो ॲज कम्पेअर्ड टू द किल्ड वॅक्सिन. देन नेक्स्ट वन इज द टॉक्झाइड वॅक्सिन. टॉक्झाइड वॅक्सिन मीन्स वॉट? टॉक्झिन्स जे पॅथोजन टॉक्झिन्स प्रोड्यूस करतात त्या टॉक्झिनपासून काय केलं जातं आपल्या वॅक्सिन्स बनवले जातात त्याला काय म्हणतात टॉक्झाइड वॅक्सिन्स. फॉर एक्झाम्पल टिटानियस वॅक्सिन, आपण जे धनुर्वाताचं इंजेक्शन घेतो ते कशामध्ये येतं तर टॉक्झाइड वॅक्सिनमध्ये येतं. ह्याच्यामध्ये पॅथोजनचा काय यूज केला जातो टॉक्झिन कंटेनिंग मटेरियल काय केलं जातं यूज केलं जातं. देन नेक्स्ट आहे रिकॉम्बिनंट वॅक्सिन और सबयुनिट वॅक्सिन. Recombinant vaccine or subunit vaccines means what? They are prepared by recombinant means what? They are prepared by using rDNA technology. There are various types of the technology by using that they can be prepared. And why it is called as the subunit? In these vaccines, whole pathogen or half killed pathogen is not used. The pathogenic some structure, for example, capsid, sugar, protein,
that part is used for the vaccine preparation and that preparation is done by the rDNA टेक्नॉलॉजी. सब युनिट का म्हणलं जातं तर त्याचा एखादा युनिट पॅथोजनचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल प्रोटीन असेल, कॅप्सिड असेल, शुगर असेल की त्या युनिट पासून वॅक्सिन बनवलं जातं आणि रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीनं ते बनवलं जातं. फॉर एक्झाम्पल rDNA टेक्नॉलॉजी. सो दॅट वॅक्सिन इज कॉल्ड ॲज द रिकॉम्बिनंट ऑफ सबयुनिट वॅक्सिन्स. एक्झाम्पल आहे हिपॅटायटिस बी व्हायरस. आपल्याला हिपॅटायटिस बी व्हायरसच्या अगेन्स्ट जे वॅक्सिन मिळतं ते कशाच्या, ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं, रिकॉम्बिनंट ऑफ सबयुनिट वॅक्सिन्स. Then last one is the conjugate vaccine. Conjugate vaccines means what? The vaccines which are prepared for the coating microorganism. Coating microorganism means what? Suppose Haemophilus, that is a one pathogen आणि त्याच्यावरती कॅप्सिड कंटेंट आहे. हा कॅप्सिड कंटेंट असल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये ज्या अँटीबॉडीज तयार होतात तर त्याला काय करू शकत नाही, कॅप्सिडला किंवा तो कोट असतो जो अँटीजेनिक कोट असतो त्या अँटीजेनिक कोटला किल करताना त्यांना डिफिकल्टी येते. त्यामुळे आपल्या बॉडीमधले अँटीबॉडीज काय करू शकत नाही, त्या पॅथोजनला किल करू शकत नाही. तर कॉन्ज्युगेट वॅक्सिन म्हणजे काय, असं वॅक्सिन बनवलं जातं की हे जे कोटिंग आहे त्या कोटिंगला हार्मलेस बनवतं. त्यामुळे आपल्या अँटीबॉडीज काय होणार आहे, ज्या तयार होणार आहेत त्या पॅथोजनला लगेच काय करू शकतात, किल करू शकतात. म्हणजे त्याचं कोटिंग काय बनवायचं, हार्मलेस बनवायचं आणि त्या पद्धतीने जे वॅक्सिन बनवलं जातं त्याला काय म्हणायचं, कॉन्ज्युगेट वॅक्सिन. एक्झाम्पल आहे हिमोफिलस इन्फ्लुएन्झा. ह्या पॅथोजन पासून जे वॅक्सिन बनवलं जातं त्याला काय म्हणतात, कॉन्ज्युगेट वॅक्सिन. सो दीज आर द मेन टाइप्स. फर्स्ट वन इज द किलर वॅक्सिन, देन लाईव्ह वॅक्सिन, टॉक्झाइड वॅक्सिन, रिकॉम्बिनंट सबयुनिट वॅक्सिन अँड लास्ट वन कॉन्ज्युगेट वॅक्सिन. आता हे वॅक्सिन कधी घेतलं जातं तर ऑनसेट ऑफ द डिसीज. आपल्याला डिसीज होऊ नये म्हणून आपण वॅक्सिन घेतो. फॉर एक्झाम्पल नाउडेज देर इज अ कोविशिल्ड. कोविशिल्डचे 2 डोस आहेत. फर्स्ट डोस आणि सेकंड डोस बूस्टर म्हणतो. म्हणजे काय की पहिल्या डोसमध्ये अँटीबॉडीज तयार होणार आहेत आणि नेक्स्ट डोसला पण अँटीबॉडीज तयार होणार आहेत, तर स्ट्रॉंग अँटीबॉडीज असणार आहे. मग आपल्याला डिसीज होऊ नये म्हणून काय करतो आपण, हा वॅक्सिन घेतो. डिसीज झाल्यानंतर वॅक्सिन घेत नाही, तर डिसीज ऑनसेट. ऑनसेट म्हणजे काय, अगोदर प्रिव्हेन्शन अँड प्रिकॉशन म्हणून आपण काय घेतो, वॅक्सिन्स घेतो.